शक्ती नाहीये, माझी आदिती आहे। आदिती? जशी मी जिवंत नाहीये तशीच आदितीही जिवंत नाहीये। लहानपणापासून शक्तीला आदितीनेच मदत केली आहे। आदितीने तिला सगळ्या संकटातून बाहेर काढलंय। पण माझ्या शक्तीच्या आयुष्यातल्या संकटाच्या मालिका काही संपत नाही। वेळोवेळी आई आदिशक्ती तिला वाचवत आली आहे, तिचं रक्षण करत आली आहे। पण तुम्ही सगळे आपल्याला कळेल का नक्की काय करते? आपलं ना डोकं पूर्ण बधीर झालंय। दोन आत्मे आपल्या समोर उभे आहेत, हे सगळं काय आहे? सांगते, सगळं सांगते। आज तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे। शक्ती आपला भूतकाळ विसरली आहे शिवा। तो विसरण्यामागे आई आदिशक्तीचा हात असणार हे नक्की, पण हा तिचा भूतकाळ तिला कधी ना कधी आठवेल। पण त्याआधी आपल्याला तिचा भूतकाळ कळायला पाहिजे। माझं छानसं छोटंसं कुटुंब होतं। त्या कुटुंबात मी आणि माझा दादा माझ्यासाठी सगळं काही होता। आई, बाबा, मित्र, सगळं। आमच्या बाबांनी हे उभं केलेलं साम्राज्य मी आणि माझा दादा पुढे नेत होतो। आणि या सगळ्या प्रवासात माझ्या आयुष्यात यशवर्धन आले। तुला आता कळलंच असेल, माझ्या शक्तीचा भूतकाळ काही साधा सोपा नाहीये। छळ कपटाच्या सावलीत तो झाकला गेलाय। त्यावर उजेड पाडायला हवा शिवा। माणसाच्या रूपातल्या हैवानाचा शेवट व्हायला हवा। आमच्यावर झालेल्या अन्यायाचा न्याय व्हायलाच हवा। होणार, न्याय होणार। शंभू महादेव आणि आदिशक्ती आमच्या पाठीशी उभेत। हा शिवा ढालीसारखा उभा राहणार शक्ती सोबत। तिच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला आधी आपल्याशी भिडावं लागेल। तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपण शक्तीची साथ कधीच नाही सोडणार। आपल्या बोलण्यावर तुमचा जर विश्वास नसेल तर आपण लिहून पण द्यायला तयार आहे। ज्यांनी कपट केलंय, ज्यांनी पाप केलंय, त्यांच्या पापाचा खडा भरणार, लवकरच भरणार। पण त्याआधी सांगा, या सगळ्या मागे कोणाचा हात आहे? कोण आहेत ती माणसं? कोण आहे तो राक्षस? आत्ता नावं सांगत जाऊन जमिनीत काढतो त्या लोकांना मी। ज्याच्या त्याच्या प्रार्थनात जे लिहिलंय तेच घडणार आहे शिवा। त्या पापी माणसाचा शेवट नक्की होणार। त्या माणसाचं सत्य जगासमोर नक्कीच उघडकीस येणार आहे शिवा। तो माणूस दुसरा तिसरा कोणीही नसून शिवा, तुला काळजी घ्यावी लागणार आहे। मला आधी सांगा, कोण आहेत ती माणसं? त्यांची नावं सांगा। ती माणसं Maria
चल सटा. इतका मातू नकोस चेटकोबा. प्रत्येक युगात हरलायस तू, या युगातही हरणार आहेस. तुझा विनाश अटळ आहे. या जन्मातही तुम्हाला मारूच शकणार नाहीस. मी तुला मारणार आहे हे कोणी सांगितलं? म्हणजे घाबरलास? पायाखालची जमीन सरकली? एक दिवस याच जमिनीत गाडला जाशील, तोही कायमचा. रक्तासुरस होऊच देणार नाही. नाही, तू कर रक्तासुराचा धावा, पण त्या दिवशी रक्तासुरही तुझ्या मदतीला धावून येणार नाही. उद्ध्वस्त होणार तू चेटकोबा, उद्ध्वस्त होणार. चेटकोबा असं कधीच होऊ देणार नाही. या भूतलावर दैत्यांचं साम्राज्य निर्माण होणार आहे आणि त्या साम्राज्याचा अधिपती असेल हा चेटकोबा. घे हसून, हसून घे. जे युगाने युगे घडलं नाही ते या युगात घडू देईन असं वाटतंय तुला? तू कितीही प्रयत्न कर, मी प्रत्येक प्रयत्न हाणून पाडीन. मी घाबरणार नाही तुला, नाही घाबरणार. तुझ्या नजरेत दिसते भीती आणि ती कायम राहील. अजिबात नाही, अजिबात नाही. मी तुला घाबरणार नाही. मी तुला संपवेन तेव्हा माझी ताकद कळेल तुला. तू काय संपवणार मला? पापाचं आयुष्य दीर्घकाळ टिकून राहत नाही. पापाच्या जोडीला पुण्यही जन्माला येतं. तुझा हाही हेतू निष्फळ ठरेल. जेव्हा जेव्हा तू त्यांच्या वाईटावर उठशील तेव्हा तेव्हा मी माझ्या भक्तांचं रक्षण करेन. तुला कधीच जिंकू देणार नाही. कलियुग आहे हे, कलियुग. आमचं युग, माझ्या पित्यानं रक्तासुरानं निर्माण केलेलं युग. त्यामुळे या युगात आम्ही म्हणू ते आणि तेच होणार. कलीचं युग असलं तरी या युगात दानवांचा विनाश अटळ आहे. त्यासाठीच दैवी वृत्ती असलेल्या माणसांचा जन्म झाला या भूतलावर. तुझ्या त्या दैवी पिल्लावळांची गचांडी आवळून त्यांनाही कायमच संपवणार आहे मी. चेटकोबा, हा तुझा हेतू निष्फळ ठरणार नाही. कारण जेव्हा जेव्हा तू त्यांच्या वाईटावर उठशील तेव्हा तेव्हा मी त्यांचं रक्षण करणार. तुला कधी जिंकू देणार नाही. रक्तपुत्र आहे हा, रक्तपुत्र. मग तुझ्या माझ्यातलं युद्धाचं रणशिंग पुन्हा एकदा फुंकलंय असं समज. तुझ्या पिल्लावळांसकट सगळ्या देवतांचा नायनाट करणारे हा चेटकोबा. तयार रहा युद्धासाठी, नामशेष होण्यासाठी तयार रहा. शिवा उठ, शिवा, शिवा उठ. आपल्याला अचानक काय झालं? काय चक्कर बिक्कर येऊन पडलेलो काय? आणि तू एकटीच? आई कुठे तुझी? आणि हा शंकाचा आवाज कुठून येतोय? युद्धाला सुरुवात होणार आहे. देवी आदिशक्तीने रणशिंग फुंकलेला आहे. उठ, वाईटाचा शेवट करण्याची वेळ आली. युद्धाला सुरुवात? पण कोणासोबत करायचं युद्ध?
आदिशक्ति 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 नमो नमो सर्वशक्ति 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 नमो नमो पृथं भगवती भगवती देवी आदिशक्ती, मला माहिती आहे हा शंखनाद नाही तर तुझ्या अस्तित्वाची खरी ओळख आहे. माता शक्ती नमो नमो. काय घडतं आपल्या आयुष्यात काय कळतच नाही. शक्तीची आई आपल्याला कुठल्या तरी राक्षसाबद्दल सांगायला बघत होते आणि अचानक भुताटकी झाल्यासारखं बेशुद्ध कसं काय झालो आपण. नंतर शुद्धीवर आलो तर ती आदिती पण तसंच काहीतरी सांगायला बघत होती. युद्धाला तयार राहा वगैरे. आपल्याला कोणाला हाणायचं तेच माहिती नाही तर युद्ध तरी कोणाशी करायचं. सगळा विचार करून ना डोकं बदल व्हायची वेळ आली माझी. शक्तीला पण तिच्या भूतकाळाबद्दल काय माहिती नाही. तिला पण आपल्यालाच हेल्प करायची. शंभर वर्ष आयुष्य. हा शक्ती बोल. तू अजून जागा आहेस? हा ते आताच पोचलो ना घरी. अरे आता पोहोचलास? एवढं लेट का झालं? अरे शिवा, तू इथून तर मगाशीच निघाला होतास. मग काही काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? हा सगळं ठीक आहे. आणि बरं झालं तू फोन केला. मी तुला फोन करणारच होतो. खरे काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही प्रॉब्लेम वगैरे असं काही नाही. ते मग फोन का करणार होतास? तू एक काम कर ना, उद्या सकाळी मला शंभू महादेवाच्या देवळात भेट ना. मंदिरात सकाळी का? हा जरा मला तुला काहीतरी सांगायचं होतं. मग शिवा आत्ताच सांग ना. नाही 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 आता नको, उद्या बोलू आपण. शिवा काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? बोल ना. अरे नाही का शिवा. शक्ती आहे बघ, आपण फोनवर काय सांगू शकत नाही. तू उद्या देवळात भेट. आपण जे काय बोलायचं ते उद्या बोलू. हा तू झोप आता. हा मला पण झोप आली. गुड नाईट. अरे पण शिवा तू. शक्ती आहे बघ ना, ऐक मी आता काय बोलणार नाही. आणि तू पण आता मी काय बोलत नाही म्हणून टेन्शन नको घेऊ. उद्या बोलणार आपण. आता मस्त तू ताणून दे. हा आणि उद्या बोलणं झालं ना की मस्त नव्या जोमाने कामाला लागू. हा नवं काम? ते पण उद्या सांगणार तुला. बर तू म्हणशील तसं. हा गुड नाईट. शिवा ऐक ना. हा तू नक्की ठीक आहेस ना रे? अरे खरंच बोलतोय मी. एकदम ठीक आहे मी. एकदम टकाटक आहे मी. टेन्शन नको घेऊ तू. ओके गुड नाईट. शक्ती हा आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची होती तुला. शिवा तू ना कमालच करतोस. मी स्वतःहून एवढं विचारते तर उद्या बोलणार म्हणतोस आणि फोन ठेवायच्या वेळेस नेमकं तुला काहीतरी सांगायचं. विषयच तसा हार्ड आहे ना. काय? शक्ती आय लव्ह यू. आय लव्ह यू टू शिवा. लईच उशीर झालाय. आता वहिनी साहेब ओरडतीला. कांते लवकर लवकर काम उरक, नाही तर आता काही खरं नाही तुझं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं करुणा साहेब? काही व्हायच्या आधीच इथून अटक मटक सटक हो. म्हणजे मी माती खाल्ले आणि एवढीशी नाही, चांगली घमेल भरून माती खाल्ले. हाय का आता माती कशा पायी खायची? मी आता नाश्ता बनवणारच होती की नाही. मी आता मस्त गरम गरम थालपिठे बनवते बघ.
नको 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 ते थालीपीठ तुझं घाल चुलीत, मला थालीपीठ नको. तू पटकन घरी जा, पटकन घरी जा. घरी का? घरी का म्हणजे वहिनी बॉसने सांगितलंय सुट्टी दिली तुला, म्हणजे सगळ्यांनाच दिले. तू पण जा घरी जा, घरी जा. सुट्टी कसं पाहिजे? नाही म्हणजे प्रिन्स सरकार आणि वहिनी साहेब कुठं पिकनिकला चाललेत का? नाही मम्मी एक काम करते, मम्मी त्यांच्यासाठी थालीपीठच बनवते. मस्त प्रवासाला होतील बघा खायला त्या. काय तुझं चालेल थालीपीठ 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 थालीपीठ. वहिनी बॉसचं कळलं ना तर तुझ्यासोबत माझं पण थालीपीठ करून टाकतील. आता मी आलीच आहे ना, तर प्रिन्स सरकारांसाठी कॉफी बनवून जाते, नंतर द्या गरम गरम. कॉफी काय? कॉफी मला येते ना, म्हणजे दूध टाकायचं, त्याच्यानंतर थोडीशी साखर टाकायची, साखर टाकल्यानंतर मग परत दूध. अहो तसं नाही, प्रिन्स सरकारांनी ना जास्ती दुधाची बिन साखरेची कॉफी आवडते आणि ती आमसनी ठाव आहे की मीच बनवते. अगं तुला काय कळणार आहे कॉफीतलं? बघ मला कळतं. काय करायचं, पहिले कॉफी घ्यायची, ती कपात टाकायची, कपात टाकल्यानंतर बघायची ती केवढी मावले, त्याच्यानंतर हळूच थोडंसं पाणी टाकायचं, ती घोट 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 घोटवायची, त्याच्यानंतर दूध टाकायचं, दूध टाकल्यानंतर थोडीशी साखर टाकायची. नाही साखर नाही टाकायची, बॉसला साखर आवडत नाही. आणि नंतर थोडंसं दूध टाकलं ना की ती अशी घटघट 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 करायची, हलवायची हलवायची. कोण किंचाळलं असेल? प्रिन्स तर नसतील ना? काय सांगतोयस? हो तर तिथे जे काय घडलं ते खरं खरं सांगतोय मी. शिवाय तुझ्याऐवजी दुसरं कोणी मला हे सांगितलं असतं ना, तर मी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. अगं तिथे त्यावेळी जे जे काही घडत होतं ना ते सगळं बघून आपल्यावर विश्वास बसत नव्हता. साक्षात आदिशक्ती आदिमाय आपल्या समोर उभी आहे, कसा कोणाचा विश्वास बसेल? बरं मग पुढे काय झालं? मग काय झालं म्हणजे बोललो ना, आपण बेशुद्ध पडलो. अरे तेच विचारते मी, तू बेशुद्ध कसा झालास? हा नाही माहित, म्हणजे कोणीतरी ना असं धक्का मारून गेल्यासारखं वाटलं. आगीची झळ असते ना ती अंगाला चिपटून गेल्यासारखं वाटलं. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा शुद्धीवर आलो ना तेव्हा आदिशक्ती समोर नव्हती. काय? आणि हा आपण जेव्हा शुद्धीवर आलो ना तेव्हा शंखाचा आवाज ऐकायला येत होता. शिवा, तुला पण शंखनाद ऐकू आला? तुला पण म्हणजे? अरे मला पण घरी शंखनाद ऐकू आला आणि त्याचा आवाज असा येत होता की साक्षात देवी आदिशक्ती आपल्याला साथ घालते. मी आहे, मी आजूबाजूला आहे ह्याची ती ओळख पटवून देते. आपण त्याच्या पुढे जाऊन सांगतो ना, शक्ती आदिशक्ती आपल्याला सिग्नल देते की आता कधी पण युद्ध सुरू होईल, ताबडतोब तयार राहा. युद्ध? आता हे काय नवीन? कळेल, अजून मला पण नीट कळलं नाही, पण कळेल. मला तर काहीच कळत नाही. हे जे काही घडतंय ना ते सगळं माझ्यासाठी खूप अनएक्सपेक्टेड आहे. ज्या गोष्टीवर आजपर्यंत मी विश्वास ठेवला नाही, हल्ली त्याच गोष्टी मला डोळ्याने दिसतात. मग देव असो किंवा दैवी चमत्कार. आठवतं तुला आपण काय बोललो होतो? एक ना एक दिवस तुझा देवावर नक्की विश्वास बसणार बोललो होतो ना. आज इंटरेस्ट नाहीये, पण कधी ना कधी देवधर्मावर नक्कीच विश्वास ठेवशील तू. हो रे, तेच खरं होतंय. शिवा, पण तू किती नशीबवान आहेस रे. तुला साक्षात देवी दिसली आणि तेही आदिशक्ती. शिवा, ती बोलली का रे तुझ्याशी काही? मला सांग ना, ती प्रत्यक्षात कशी दिसते? ती तुला दिसली तेव्हा तू काय रिॲक्ट झालास? आपण त्यावेळेला काय रिॲक्ट झालो आठवत नाही आपल्याला, पण एक गोष्ट नक्की, आदिशक्ती खूप सुंदर दिसते. तिच्याबद्दल बोलायला, तिचं वर्णन करायला गेलो ना तर आपल्याकडे जे पण शब्द आहेत ना ते पण कमी पडतील. तिच्यातली लढाऊ बाई, प्रेमळ बहीण, असामान्य पत्नी, मायाळू आई, तिच्या सगळ्या रूपांचं दर्शन आपल्याला एकाच टायमाला घडत होतं. पण आपण हे तुला का सांगतोय? मला का सांगतोय म्हणजे? तू तर याआधी भेटलीस ना तिला. मी? हा. कुठे? कधी? ग शक्ती, तू जेव्हा जेव्हा संकटात सापडायची तेव्हा तेव्हा तुला वाचवायला कोण येत होतं? साक्षात आदिशक्ती तर येत होती. म्हणजे ती बाई जी मला दिसते ती? हो, तीच आहे, साक्षात आदिशक्ती. या बाबतीत आपली 101% गॅरंटी आहे शक्ती. पण मग का? ती मला वाचवायला काय येते? शिवा, तू पहिल्यापासून आस्तिक आहेस. तुझा देवावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे.
पण माझं काय? तिने तुला वाचवायला येणं, तुला दिसणं हे मी मान्य करते, पण पण ती नेहमी मला का वाचवायला येते? तिचा आणि माझा काय संबंध आहे? वासराला जर कोणी त्रास दिला तर गरीब गाय सुद्धा शिंग वर करते शक्ती. मग इथे तरी वेगळं काय घडणार होतं? म्हणजे प्रिन्स सरकार आत फ्रीज मध्ये कसे निश्चित का दिसायलेत? कोरोना साहेब खरं खरं सांगा, सरकार जिवंत नाही हे खरं आहे ना? निश्चित हा काय शब्द आहे? कुठून काही ऐकतीस आणि बोलतेस काय? नाही ते ना झोपले होते, बॉस झोपले होते फ्रीज मध्ये. काय उन्हाळा सुरू झालाय ना, त्यांच्या रूम मधला एसी बंद पडला म्हणून त्यांची ऐसी तेसी झाली म्हणून ते झोपले होते. बाकी काय नाही नाही, माझा विश्वास नाही बसत आहे. वहिनी साहेब खरं खरं सांगा ना, प्रिन्स सरकारनं काय झालंय? कांताताई, हे बघ बॉस झोपले होते ना, त्यांना व्यवस्थित झोपू दे ना. आता तू पण काम करून दमली असशील ना इतके दिवस. जा 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 घरी जा, आराम कर. जा जा जा. पण हे बग पण बिन काही नाही, मी तुला सांगतो. हे बघ उन्हाळ्यातून अशी अवस्था होतेच. म्हणजे एकदा का बॉसना गरमी झाली ना की ती फ्रीज मध्ये जाऊन झोपतात, आणि एकदा का थंडी लागली ना की ते तव्यावर जाऊन बसतात. असंच असतं. जा जा जा, निघ निघ निघ. अरे बापरे, आता काय होणार? कांतावती, कांताकृती, तुम्हाला आता शेवटचा दंडवत. बॉस, बापरे, चमत्कार झाला. बॉस जिवंत झाले. काय आहे? अरे ते गारव्यासाठी बसले होते ना, तू सांगत होतास ना तिला आता ते एसी बंद पडले म्हणून. थंडाव्यासाठी गारव्यासाठी बसले होते, मीच विसरलं. बॉस बॉस, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येऊ? मी आणू का कॉफी बनवून? नको, तू निघत आहेत ना, निघ. ए निघ. शक्ती, ती बाई ती कोणी साधी बाई नाहीये. ती तुझी आई आहे, खरी आई. तुला जन्म दिलाय तिने, तुझी जन्मदात्री आहे ती. आई, माझी आई, माझी खरी आई, हे कसं शक्य आहे? हेच सत्य शक्ती.